पावसाळ्याच्या अधिवेशनापूर्वी नाही तर पूर्वीपासूनच आमच्याकडे प्रवेशांची प्रक्रिया सुरू आहे। तुम्ही पाहत असाल एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये रोज प्रवेश होता, रोज। तुम्ही मुंबई महानगरपालिकेचं पाहाल तर जवळपास 40च्या वर नगरसेवक, अनेक पदाधिकारी यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि हे ऑपरेशन टायगर जे ज्यांचं नाव सर्वांनी मिळून दिलेलं आहे त्याचं आता पुन्हा आणखीन जोमाने सुरुवात होते। या सोमवारपासून जी काही मोठे चांगली कार्यकर्ते आहेत, ज्यांना पक्षामध्ये विचारलं जात नाही, ज्यांची दखल घेतल्या जात नाही, असे अनेक लोक आहेत, ते आता उबाठाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करतायत आणि ही प्रक्रिया आमची जोमात सुरू होणार आहे। या ऑपरेशन टायगर मधलं टायगर कोण आहे? आमचे टायगर एकच आहेत, एकनाथ शिंदे साहेब, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व प्रवेश होत आहेत। महाराष्ट्रातील फडणवीस, मिंधे, अजितदादा यांच्या महायुती सरकारमध्ये सध्या जोरदार नाराजी रंगलेला आहे। सगळं लवकरच पडेल, पाशवी प्रकार सुरू आहे असं सामनामध्ये लिहिलं आहे साहेबांनी। सामनामध्ये लिहिलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, याचं सर्व उलट होणार आहे। सामनामध्ये लिहिणारा आणि बोलणारा याचं माझ्या गेल्या 2.5 वर्षामध्ये एखादं तरी स्टेटमेंट दाखवा की त्यांनी भाकीत केलं आणि ते खरं झालं। म्हणून शुभ बोल रे नार्या असं त्याला बोलावं लागेल, म्हणून तो कधी शुभ बोलणार नाही आणि त्याच्या बोलण्याने काही होणार सुद्धा नाही। आमचं सर्व आलबेल आहे। लढा आपल्या मुंबईचा असं उद्धव ठाकरेंनी टॅगलाईन तयार केली आहे आणि आता मुंबई महापालिकेच्या तयारीला लागलेले आहे। नाही, लढा आता मुंबईचा कसला आला? बरं झालं आणखीन मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, आणखीन तो सूर आवडला नाही। हे तिसऱ्या पट्टीमध्ये तो सूर घेतील ते। आपली मुंबई आता गुजरातकडे जाणार, महाराष्ट्रापासून तुटणार, हे आणखीन वाक्य बाकी आहेत, हे डायलॉग बाकी आहेत। म्हणून मुंबईचा वाटोळा करणाऱ्यांच्या हातात आता मुंबई राहणार नाही, तर ती शिवसेना भाजपच्या ताब्यात राहील आणि आमचा भगवा तिथे फडकेल। 6 खासदारांचा जो मुद्दा आहे की 6 खासदार येणार, आता या सगळ्या गोष्टी आज उघड करणं योग्य नाही, परंतु याच्या सर्व जे काही चाललंय ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे। आणि तुम्हाला एवढं नक्की सांगेल की अनेक लोक आमच्याकडे यायला इच्छुक आहेत। त्यात मराठवाड्याचे काही खासदार आहेत? नाही, त्याच्या संदर्भामध्ये फक्त शिंदे साहेबच घोषणा करतील। जे रोज सुरू आहे दोन्ही ठाकरे एकत्र यायचं, त्याच आता रमेश ठाकरे असं म्हणताय की दोन्ही बंधू आले तर अडचण काय नाही, पण येणार कसे? फोन तर करत नाही कोणी कोणाला? नाही, कोणी कुणाला फोन करत नाही। हे त्यांनी जे आव्हान केलं ना ते सपाला केलेलं आहे, ते MIM ला केलेलं आहे। त्यांना हे यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे। तुम्ही उगाच तरी गैरसमज पसरवताय। ते दोघं बंधू एकत्र येणार नाही। जे मांडणी त्यांना करायची ना, तर हिंदुत्ववाले जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना, त्यांना ही वेगळ्या पद्धतीची मांडणी करायची आणि त्याची सुतोवाच त्यांनी केलेलं आहे। आणि आज जर पाहिलं तर त्यांच्याच पेपरमध्ये हेही आलेलं आहे की सपा त्यांच्याबरोबर, सपा पण काय MIM त्यांच्यावर बोलणे करायला तयार आहेत। राज ठाकरेचं काय संबंध आला वाटोळा करण्यामध्ये? राज साहेब कधी सत्तेत होते? राज साहेबांनी अनेक वेळेला या मुंबईचं नाही महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट तयार केली होती, कधी त्याला ॲक्सेप्ट केलं नाही? केलं 95च्या काळामध्ये सुद्धा त्यांनी केली होती। म्हणून राज साहेबांवर तर आरोप करायचा म्हणजे तुम्हाला अधिकार सुद्धा नाही आहे। पण ज्यांनी सत्ता भोगितले, ज्यांनी पर्सेंटेज खाल्ले, ज्यांनी ठेकेदारांना जवळ केलं, ज्यांनी मुंबई खड्ड्यात घातली, त्यांच्याबद्दल आहे। त्यांना आता मराठीवर बोलायचा अधिकारच नाही। राज आणि उद्धव एकत्र आले तर मुंबई महापालिकेत काय परिणाम? येऊ द्या, नंतर कळेल। बरं, ते निलेश चव्हाण जो पुण्याचा आहे त्याला शस्त्र परवाना सतेज पाटलांनी मान्य केला होता असं पुढे आले, त्याचे गृहराज्यमंत्री होते। बघा, त्या जुन्या गोष्टीमध्ये काय झालं होतं याच्यात इतंभूत माहिती माझ्याकडे नाही, म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य। एक तुळजापूरचं ड्रग्ज प्रकरण ऐकलं असेल तुम्ही, त्यात आता उबाठाचा आरोप आहे की पोलिसांनी मुख्य आरोपींना मोकाट सोडले, ते भाजपशी संबंधित आहे, म्हणजे सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे आणि इतरांवरच गंभीर गुन्हे दाखल करताय आणि मुख्य आरोपींना सोडताय। उबाठाच्या गटाला ना काही घडायच्या पहिले त्यांचे पूर्ण तपास त्यांचा झालेला असतो। यंत्रणाला तपास करायचा संधी देत नाहीत, यंत्रणा तपास करायच्या अगोदर यांची यंत्रणा कोणती भारी आहे माहीत नाही, परंतु हे आरोप करून मोकळे होतात आणि तपास यंत्रणा जी काम करते त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतात, असा माझा स्पष्ट आरोप त्यांच्यावर। तुळजापूरमध्ये हेच आहे। आता तुम्ही काही दिवसांतर त्यात जे काही गुन्हेगार असेल ते पकडले जातील। तुम्ही एवढा काल पकडले गेलं ना आज फाशीवर चढवा, असं कधी कोणत्याही कायद्यात नाही। ठाणे मुंबईमध्ये आज भाजपच्या जोरदार बैठक आहे आणि
स्वबळावर लढण्याची तयारीचे संकेत आहे असं म्हटलं जातं. भाजप म्हणते की आम्ही मोठा भाऊ आहोत. नाही, मोठा ठीक आहे. ते मोठा असो छोटा असो, आणि हे ज्या निवडणुका येत आहेत ना, त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या या बैठका होत आहेत. आज भाजपची होत असेल, उद्या शिवसेनेची होईल, पुन्हा राष्ट्रवादीची होईल, इतर पक्षाची होती. ही निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक पक्ष हा आपली भूमिका वठवत असतो आणि अशा बैठका घेत असतो. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना तुम्ही एक इशारा दिला होता, तो इशारा त्यांनी फारच गांभीर्याने घेतलाय आणि राज्यपालांकडे त्यांनी चक्क तक्रार केली. जाऊ द्या, तो झाला विषय. मुळामध्ये प्रॉपर्टी कुणाची, बॉम्बा कोण मारतंय, असं झालं की जसं काय सरकारला लुटायला लागलं. प्रॉपर्टी प्रायव्हेट आहे. आता त्याच्यात भाष्य करणं योग्य नाही. त्यांच्या आखलीचे दिवाळे निघालेले आहेत आणि काही दिवसांतर ते कळेल सुद्धा. मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ज्युनियर ठाकरे म्हणजे आदित्य आणि राज ठाकरेंचा मुलगा आहे, दोघंही कामाला लागले. लागलंच पाहिजे, हरकत नाही ना. निवडणूक आहे, हे तर केलंच पाहिजे. आणि हे जे काय उबाटाचे आहेत ना, उद्या जर विक्रोळीचा मतदारसंघ गेला तर कॉर्पोरेशनला तो चान्स, पुढचं जे काही रणनीती आहे त्यांना कॉर्पोरेशनशिवाय काही दिसणार नाही. महाराष्ट्र दिसणार नाही, शेतकरी दिसणार नाही, कामगार दिसणार नाही. मुंबई महानगरपालिका, ठेकेदार आणि पर्सेंटेज, हीच यांचं काम करण्याची पद्धत आहे. आजपासून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. क्या हुआ तेरा वादा. वा वा वा. अरे तुम्ही केलेले वादे सांगा रे. काय गाणे बी काय निवडून काढतात ना. यांना आता गाणे म्हणणं आणि टाळ्या वाजवणं याशिवाय उद्योग राहिलेला नाही. संजय राऊतांचा एक प्रश्न. संजय राऊत असं म्हणतायत की एकनाथ शिंदे शिवसेनेत पण नाराज होते आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पण नाराज आहेत. अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही इलाज नसतो असं त्यांचं. तुम्हाला इलाज करायला कोणी सांगितलं? इलाज एकनाथ शिंदे साहेब करतात. अनेक रोगावर त्यांनी इलाज केलेले जे घरात बसले होते त्यांना बाहेर काढायचं काम कोणी केलं? गळ्याचा पट्टा कोणी काढला? तर एकनाथ शिंदे. म्हणून डॉक्टर आमच्याकडे आहेत. फक्त आम्ही मरीज जे आहेत ना त्यांची योग्य वेळेला वाट पाहतोय.